लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शेअर्स ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचा आमिष देत शहरातील 4 गुंतवणूकदारांना 93,68,000चा गंडा घातल्याप्रकरणी ऑनलाईन शेअर्स ट्रेडिंग करणाऱ्या ब्रोकर्सच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि गुंतवणूकदारांना दिलेल्या तक्रारीनुसार मे महिन्यात मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आलेला। संशयित व्यक्तीने शेअर्स कंपनीचा ब्रोकर्स असल्याचे सांगत विविध कंपन्यांचे शेअर्सचे पोर्टफोलिओ पाठवत ट्रेडिंग केल्यास अल्पावधीत जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दिले। संशयितांना शेअर्स ट्रेडिंग कसे करायचे याची ऑनलाईन माहिती दिली। संशयिताच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तक्रारदार आणि इतर गुंतवणूकदारांनी ग्रो इंटरनॅशनल ॲपच्या माध्यमातून IPO खरेदी करण्यास सांगितलं। तक्रारदारांनी 14,91,000, इतर 4 गुंतवणूकदारांनी 6,32,000 असे 24,10,000, त्याचबरोबर 11,71,000 आणि 30,65,000 5,68,000ची गुंतवणूक केली। ट्रेडिंगमध्ये झालेल्या नफ्याची रक्कम काढण्यास सांगितलं असता संस्थांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगितलं। संबंधित कंपन्यांचे शेअर्सची माहिती घेतली असता संबंधित कंपनीच अस्तित्वात नसल्याचं समजलेलं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख आता पुढील तपास करत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।